आकाराने आहे ना मूर्ती मोठी होत जाते. आकाराने मूर्ती मोठी होत जाते. म्हणजे काय अलौकिक चमत्कार आहे देवाचा बघ तू. ती एवढीशी मूर्ती आईनी जेव्हा बघितलेली तेव्हा नंदीची, आणि तर आत्ता जी बघशील ती मूर्ती, कारण मी पण लहान असताना बघितलं तर एवढीशी होती मूर्ती, आणि आत्ता असं बघावं लागतं. एका ऋषींनी माझ्या पतीला लाथ मारावी आणि विष्णूंना त्यांच्यावर राग न येवा, आणि त्यांनी विष्णुदेवांना श्राप द्यावा, आणि त्यातून महालक्ष्मी चिडल्या आणि त्या तिथून वैकुंठ सोडून. तेव्हा अंबाबाईंनी सांगितलं की थांबा केदारनाथ, तुम्ही इथेच थांबा. जसं तुम्ही माझ्या रक्षणाला हाकेला धावून आलात तसे असंख्य भक्तजन तुमचं वाट बघतायत, त्यांचा उद्धार करा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नव्या एका एपिसोडमध्ये. जर तुम्ही लास्टचे एपिसोड बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा आय बटनमध्ये देईन. ते एकदम अत्युत्कृष्ट पॉडकास्ट झाले आहेत, तर ते तुम्ही जाऊन नक्की पाहावे. सो अमित रेडेकर आमच्या आजचे आपले गेस्ट आहेत. त्यांचं गाव कोल्हापूर आहे. ते लहानपणापासून कोल्हापूरमध्ये वाढले आहेत. त्यांना माहिती आहे तिकडची प्रेक्षणीय स्थळं किंवा तिकडचे जे मंदिर आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत, त्यांच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन आहे, त्यांना नॉलेज आहे, त्यांना इतिहासाबद्दल थोडीफार माहिती आहे. सो आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कोल्हापूरबद्दल. सो स्वागत आहे तुझं अमित, कसं आहेस? बस मजेत. आणि प्रथमतः नमस्कार सगळ्यांना. आणि खूप छान वाटतं तू इथे बोलवलंस, आणि खास करून माझा आवडता विषय कोल्हापूर म्हणजे करवीर नगरी, जी कोल्हापूरचं जुनं नाव आहे, करवीर म्हणतात त्याला. आणि करवीर निवासी अंबाबाईच्या साक्षीनं ह्या आपण एपिसोडला, आणि ज्योतिबाच्या नावानं चांगबलत ह्या गजरामध्ये 2 देवांच्या नावाने आपण सुरुवात करूया. कोल्हापूर तसं बघायला गेलं तर खूप छान आहे आणि मस्त आहे. तुला काय माहिती हवे नेमकी त्याबद्दल तू मला सांग. जे मी देता येईल तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन, कारण हे माझं जन्मगाव आहे, पण माझ्या सगळ्यात आवडतं गाव आहे. म्हणजे मला दुबई, फॉरेन, अमेरिका नाही फिरायचं, पण मला माझ्या गावात फिरायचं आहे. इतकं म्हणजे बॉन्डिंग आहे ना त्या मातीबरोबर, शेतातल्या ते म्हण किंवा काय आहे. तो खूप छान वाटतं. कधी एक वेळ कुठे नाही गेलं तरी चालेल, पण कोल्हापूरला नक्कीच जावा, वर्षातनं 2दा-3दा तरी. ती खूप आठवण आहे. आणि आजोबांपासून खांद्यावर बसून शेतात फिरण्याची जी मजा आहे ती मी अनुभवली. आज आजोबा नाही आहेत, पण त्यांची आठवण शेतात गेल्यावर किंवा गावी गेल्यावर नक्कीच येते, कारण ते एक माझे आज फ्रेंडशिप डे आहे. ते माझे खूप चांगले मित्र होते. त्यांच्याकडे मी सगळे हितगुज, म्हणजे मस्तीपासून मारामारी कोणाबरोबर केलीपासून त्यापासून सगळं मी आजोबांशी शेअर करायचो. आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते कधी कधी पावलाला आठवतं. आणि ते जर अजून थोडे दिवस असते, खरंच यार मला एक चांगला मित्र अजून माझ्याबरोबर थोडा काळ मला त्यांच्याबरोबर छान असा घालवता आला असता. दोन्ही आठवणी आहेत कोल्हापूरबद्दल, आणि एकदम छान आहे, मस्त आहे आमचं कोल्हापूर. नक्कीच सगळ्यांनीच पाहायला यावं. प्रेक्षणीय स्थळ आणि खूप छान आहे, मस्तच आहे. तर समजा आपण कोल्हापूरला मध्ये गेल्यावर, कोल्हापूर शहरात कोल्हापूर सिटीमध्ये गेल्यावर आपण तिकडे कोणत्या प्रेक्षणीय स्थळापासून किंवा कोणत्या मंदिरापासून स्टार्ट करू शकतो आपला दिवस? एकदा तुम्ही कोल्हापूरला पोचल्यानंतर तुमचं राहण्याची सोय, म्हणजे भरपूर सारे हॉटेल्स आहेत, वसतिगृह आहेत, किंवा एखादं धर्मशाळासुद्धा आहेत जिथे तुम्ही तुमची राहण्याची खाण्याची सगळी सोय होऊ शकते. ती झाली की मला असं वाटतं की सुरुवात आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे, ज्योतिबापासून करावी. कारण वरती डोंगरावर, म्हणजे कोल्हापूरपासून सपाटीपासून ते जवळजवळ 1000 मीटरपर्यंत हा ज्योतिबा डोंगर पसरलेला आहे. आणि त्या डोंगरावर खुद्द दख्खन केदारेश्वर, म्हणजे केदारनाथाचं अंश तिकडे आहे. आणि ते तुला ती गोष्ट माहिती आहे का तेजस? कोणती गोष्ट? ज्योतिबाची ते तिकडे कसे प्रगट झाले किंवा काही कारणानिमित्त ते तिकडे आले? नाही, प्लीज सांग, एकदम इंटरेस्टिंग स्टोरी वाटते. हां, इंटरेस्टिंग तशी आहे. एका ऋषींनी विष्णुदेवांना छातीवर लाथ मारली. जर तू पंढरपूरच्या पांडुरंगाला गेला तर ते गुरुजी आहेत, ते एक्सप्लेन करतात की ही त्यांचे खुणा आहेत विष्णुदेवाच्या. तेव्हा एका ऋषींनी माझ्या पतीला लाथ मारावी आणि विष्णूंना त्यांच्यावर राग न येवा, आणि त्यांनी विष्णुदेवांना श्राप द्यावा, आणि त्यातून महालक्ष्मी चिडल्या आणि त्या तिथून वैकुंठ सोडून त्या करवीर निवासीला येऊन राहू लागल्या. करवीर निवासाला राक्षसांचा थैमान होता. रत्नासूर राक्षस होते तिकडे, आणि त्यांचा वध करायला त्यांनी केदारनाथाला, म्हणजे आपल्या उत्तराखंडामध्ये जे केदारनाथ आहे त्यांना हाक मारली. आणि ते त्यावेळेला प्रगट झाले, आणि आई अंबाबाईंनी, ज्योतिबांनी मिळून त्या रत्नासुराचा वध केला ॲक्च्युली ज्योतिबांनी. आणि जेव्हा ते रत्नासुराचा वध करून ती भूमी विहिरीत, म्हणजे सर्व राक्षसांना ठार करून, मारून, त्यांचा वध करून
तिथल्या वाईट गोष्टींचा नाश करून जेव्हा दख्खन केदारेश्वर म्हणजे केदारनाथ जेव्हा परतीला निघाले, तेव्हा अंबाबाईंनी सांगितलं की थांबा केदारनाथ, तुम्ही इथेच थांबा. जसं तुम्ही माझ्या रक्षणाला हाकेला धावून आलात, तसे असंख्य भक्तजन तुमचं वाट बघतायत, त्यांचा उद्धार करा आणि तुम्ही इथेच राहा आणि तुमची जी नजर आहे ती माझ्याकडे राहते. म्हणजे माझ्या राज्यावर किंवा माझ्यावरती जर कोणतं संकट आलं तर ते पहिलं तुम्हाला दिसावं. म्हणून तेजस, केदारनाथांचं मंदिर किंवा ज्योतिबाचं मंदिर हे एकमेव महाराष्ट्रातलं मंदिर आहे जे दक्षिणाभिमुख आहे. ॲक्च्युली दक्षिणाभिमुख जी मंदिर आहे ती शक्यतो नसतात, पण ज्योतिबाचं आमच्या मंदिर आहे ते दक्षिणाभिमुख आहे. कारण की दक्षिण ही यमाची दिशा आहे आणि पितरांची दिशा आहे, तर त्यांच्याकडे सदैव दक्षिण केदारनाथ म्हटलं जातं, कारण त्या दक्षिण दिशेवरती ह्या देवाचा विजय आहे आणि तिथे विजय होत असतो. आता तू सांगितलंस की तिथे ज्योतिबा कशी प्रकट झाली किंवा अंबाबाईंनी त्यांना तिथे थांबवलं, तर ते जे त्यांचं जे टेम्पल आहे, जे मंदिर आहे, ते कोल्हापूर बस स्थानकापासून किंवा कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून किती लांब आहे किंवा तिथे कसं जाऊ शकतो आपण? जसं कोल्हापूर एस टी महामंडळाने आहे ना, एक वेगळंच ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी एक वेगळंच छोटंसं स्टँड उभारलेलं आहे आणि तिकडून कंटिन्युअस 5-5 मिनिटांनी गाड्या किंवा 15-15 मिनिटांनी गाड्या आहेत. जसं ज्योतिबांचा वार रविवार आहे, पण तू रविवारी जाशील तर असंख्य भक्तांची गर्दी असते. दर्शन होताना खूप कष्ट घ्यावे लागतात, कारण इतकं पटकन सहज होत नाही. कारण त्या देवाचा पसारा म्हणजे भक्तांचा पसारा एवढा आहे की सगळे भक्त रविवारीच दर्शनासाठी जातात. काय आख्यायिका आहे मलाही माहिती नाही, पण रविवार देवांचा जन्मदिवस रविवार आहे म्हणून तिथे खूप गर्दी होते. तर तुला दर्शनाला कधी जायचं असेल तर रविवार सोडून जा, म्हणजे मन मोकळेपणाने तुला त्या मंदिराचा, त्या देवाच्या दर्शनाचा आस्वाद घेता येईल. आणि राहिली दुसरी गोष्ट जशी की कसं जायचं, मग एस टी महामंडळकडनं आहे ना एक छोटंसंच वेगळं स्टेशन बनवलेलं आहे. तिथून ज्योतिबा मंदिर असं लिहिलेलं आहे. तिथून गाड्या लागलेल्या असतात 5-5, 10-10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी. आणि रविवारचं तर कंटिन्युअस मागच्या एका गाडीच्या मागे दुसरी गाडी उभी असते, नेऊन सोडणं डोंगरावर आणि डोंगरावरून परत भक्तांना घेऊन येणं. म्हणजे एक प्रकारे ते लोक ज्योतिबांची सेवाच करतात असं म्हणायला काय हरकत नाही. आणि ज्योतिबा मंदिर ते कोल्हापूरचा डेपो हे 17 किलोमीटरचं अंतर आहे तेजस. 17 किलोमीटर अंतर जाताना आणि 17 किलोमीटर येताना जो आजूबाजूचा परिसर आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे ते अक्षरशः नैन्यदीपक आहे. म्हणजे तुझी नजरच हटणार नाही, आपण इथेच स्थायिक राहावं असं वाटेल तुला. आता ज्योतिबांचं मंदिर झाल्यावर तिकडून महालक्ष्मीचा नंबर सेकंड, म्हणजे आपण बोलतो ना की आपण एक ट्रिप मारली किंवा एक टूर केला तर प्रथम ज्योतिबांचं मंदिर, नंतर महालक्ष्मीचं मंदिर. तर महालक्ष्मीच्या मंदिराबद्दल तू काय सांगशील, त्याचा इतिहास वगैरे? महालक्ष्मीचं मंदिर हे खूप प्राचीन आहे, अतिप्राचीन मंदिर आहेत. आणि विशेष त्या मंदिराचं एक आहे की तिथे गरम होत नाही. ते जे शिलालेख आहेत ते 7 खांबांवर मंदिर वसलेलं आहे अंबाबाईंचं. जसं नवरात्री, शारदीय नवरात्री आणि आपली रेग्युलर जे नवरात्री असते त्याच्यामध्ये फार मोठा उत्सव असतो आणि देवीचे वार आहेत तिथे रविवार मंगळवार आणि शुक्रवार. त्यावेळेला देवी पालखीतनं आपल्या शहराचा म्हणजे आपल्या मंदिराच्या परिसरातला फेरफटका करत असते. ते पालखी संध्याकाळी निघते आरतीनंतर आणि मोठ्या थाटामाटात पालखी सोहळा संपन्न होतो आणि आपल्या आजूबाजूचा परिसराचा आढावा ही अंबाबाई घेत असते. आणि एक मूर्ती जर तू बघितली ना, काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, पण डोक्यावरती देवीच्या मातृलिंग आहे. ते शिवभक्त असल्याचं एक प्रतीक आहे ते. आणि समोरच शिव मंदिराच्या बाजूला शिवपिंडी पण आहे आणि खूप छान मंदिर आहे. तिथून तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तिथे प्रसादालय पण आहे. मंदिराच्या ट्रस्टतर्फे अन्नछत्र चालवलं जातं जे फ्री ऑफ कॉस्ट असतं. तुमची जी काही इच्छा आहे किंवा काय आहे तर तुम्ही दक्षिणा देऊ शकता किंवा कुंडीत तुम्हाला जे काही दानधर्म करायचं आहे ते तुम्ही करू शकता. फक्त एवढं छान मंदिर आहे की आजूबाजूला बसायला मोकळी जागा आहे. तुम्ही शांत चित्ताने एक 5-10 मिनटं त्या गाभाऱ्यात किंवा मंदिराच्या परिसरात तुम्ही बसू शकता. लहान मुलं असतील तर ती खेळू शकता थोडा वेळ. म्हणजे लहान मुलांना घेऊन गेलं की कसं जरा प्रवासात चिडचिड होते, ती होणार नाही आणि मुलं छानपणे खेळतील आणि त्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतो. आता रिसेंटली एका मराठी चॅनलवर संत बाळूमामांची सिरियल यायची. तर फ्रँकली स्पीकिंग मला त्यांच्याबद्दल माहीत नव्हतं किंवा आयडिया नव्हती किंवा महाराष्ट्रातल्या खूप लोकांना त्यांच्याबद्दल माहीत नव्हतं. आता जेव्हा सिरियल आली तेव्हा लोकांना कळायला लागलं की संत बाळूमामा कोण होते. आता मला सांग, तू कोल्हापूरचा लोकलच आहेस तर तुला त्यांच्याबद्दल जास्त नॉलेज असणार किंवा जास्त माहिती असणार. सो प्लीज त्यांच्याबद्दल थोडा इतिहास सांग की संत बाळूमामा कोण होते. संत बाळूमामा कुर्बा गोंडा या धनगर जमातीतील एक अपत्याच्या पोटी हे बाळूमामा जन्माला आले
आणि अंबाबाई मंदिरापासून ते बाळूमामा जवळजवळ 55 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि डेपोतनं कोल्हापूर एस टी महामंडळमधनं भरपूर गाड्या आदमापूरला जाणाऱ्या असतात. कारण लोकांचा देवदर्शनाचा ओढा असा असतो की ज्योतिबा, अंबाबाई, नंतर बाळूमामा असं करत ते आपल्या घरी जात असतात. आणि एखाद दुसरं कोण असेल तर ते आपलं नरसोबाची वाडी करून मग बाळूमामाला जाणारे लोक पण असतात. पण अंबाबाईचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही एस टी महामंडळमधनं जर आदमापूरला जाणारे एस टी पकडलं, त्याचं पण वेगळं स्टँड त्या लोकांनी केलेलं आहे. आणि तिथून कंटिन्युअस गाड्या असतात अर्ध्या अर्ध्या तासाने. तर गेला तर तुम्हाला आदमापूर मंदिरासमोरच गाडी उतरते आणि तुम्ही दर्शन ते बाळूमामांचं घेऊ शकता. धनगर समाजातील संत म्हटलं जातं. ह्यांना एक देवरूपी म्हणजे शिवांचे अवतार असं मानलं जातं. आणि खरोखरच ते शिवांचे अवतार आहेत. त्या कारण त्यांनी दिलेलं वचन किंवा त्यांनी दिलेला शब्द ते कधीच खोटा पडला नाही. किंवा त्यांनी एखाद्याबद्दल हे वाक्य सांगितलं तर त्यांना काहीच नाही. त्यांना एक अशी विद्या अवगत होती की एखाद्या माणसाला बघून त्याचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर काय असू शकतं. आणि आपली जर त्याच्यावर कृपा असेल किंवा तुमचं मन स्वच्छ असेल तर त्याच्यावर नक्कीच बाळूमामांची कृपा होते. आणि ते इतक्या प्रकारे छान आहे ना, जेवढं तुम्ही बाळूमामांचं कराल तेवढं फार छान पद्धतीने तुम्हाला अनुभव होत जातात. मी असं पण ऐकलं आमच्या गावी की अमावस्येला त्यांची वारी केली जाते. जसं आपण एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करतो ना, तसंच अमावस्येला पंढरपूरची वारी न करता बाळूमामांची वारी केली जाते. त्यांच्या दर्शनाला जातात. अमावस्येच्या दिवशी बाळूमामाच्या इथे नाचणीची अंबील माहिती असेल, जसं आपण ताकाची अंबील बनवतो, कोल्हापूरला फेमस आहे. जर तू आलास कधी तर तुला कळेल. अमावस्याला तो मोठी कढई भरून म्हणजे मोठी कढई भरून ती प्रसाद बनवला जातो. आणि आंबील लोकांना प्रसाद म्हणून अमावस्येच्या दिवशी खास बाळूमामांचा प्रसाद म्हणून ती वाटली जाते. लोकांना प्रसादाचा लाभ मिळावा म्हणून अशा पद्धतीने असा उत्सव सोहळा मामांच्या दरबारात साजरा केला जातो. ते आमचे बाळूमामा. मी बाळूमामांचे जे मेंढ्या आहेत ना त्यांच्याबद्दल पण ऐकून आहे की त्यांच्या मेंढ्या अजून पण आहेत, म्हणजे बोलतात ना, त्यांची जनरेशन्स अजून पण आहेत. आणि त्यांचं एक वेगळंच असं महत्व आहे. ते नक्की काय आहे ते महत्व असं आहे की आपण परीस माहिती असेल ना तेजस तुला, परीस जे लोखंडाला सोनं बनवतं. परीस तो दगड असतो जो लोखंडाला चिकटला की त्याचं सोनं बनतं. तसं तुम्ही एखाद्या संतांच्या सानिध्यात आलात तर तुमचे अवगुण, वाईट गुण निघून जाऊन सत्वगुण, रजोगुण जे देवरूपी गुण असतात ते तुमच्यामध्ये उतरले जातात. किंवा एखादी गोष्ट चुकीची करायला तुम्हाला मन धास्तावत नाही, तशातला एक प्रकार आहे. आणि बाळूमामांनी काही म्हणजे मेंढ्यांना प्रगट केलेल्या आहेत काही गोष्टी, असं त्या सिनेमामध्ये पण म्हणजे त्या ह्याच्यामध्ये पण दाखवल्या मालिकेमध्ये. तर ते खूप छान आहे, त्यांचं जनरेशन आहे. पण बाळूमामांच्या मेंढ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते चरायला धनगर म्हणजे सेवेकरी म्हणता येईल त्यांना. ते सेवेकरी घेऊन जातात. पण शेतातनं किंवा गावातनं जेव्हा त्यांच्या मेंढ्या जातात तेव्हा त्यांची पूजा केली जाते, त्यांना ओवाळलं जातं, त्यांना काय हवं नको ते खायला दिलं जातं. किंवा जे सेवेकरी असतात त्यांना जेवायला घरी थांबवलं जातं. आणि आपल्या शेतात जर काही पिकत नसेल किंवा काही नापीक जमीन असेल तर तिथे आवर्जून बाळूमामांच्या मेंढ्यांना बसवलं जातं. मेंढ्यांना बसवणं म्हणजे काय माहिती आहे का रे तेजस तुला? मेंढ्यांना मला बसवणं ॲक्च्युली ते जो टर्म आहे त्याचं स्पेसिफिक मिनिंग काय ते मला माहीत नाही आहे. पण मेंढ्यांना आपण चरायला नेतो वगैरे ते एवढं मला माहिती आहे. मेंढ्यांना बसवणं म्हणजे समज आता फॉर एक्झाम्पल माझी शेतीमध्ये नापीक आहे किंवा त्या शेतामध्ये जास्त पीक येत नाही आहे, तर मग आम्ही काय करतो, आमच्या शेतात जाताना रस्त्याने आमचं म्हणजे स्टँडलाच घर असल्यामुळे बाळूमामांच्या किंवा कोण येतं आहे, कोणाची पालखी जाते आहे, तर आम्हाला सगळं दिसतं. तर आम्ही त्या मेंढ्यांना थांबवतो, त्यांची पूजा करतो, त्यांना काय चारा असेल घरातला तो देतो. आणि त्या सेवेकरी त्यांच्याबरोबर जे आलेले असतात त्यांना पण त्यांची पण सेवा करतो. आणि त्यांना एक विनंती करतो की तुम्ही आमच्या शेतात बाळूमामांच्या मेंढ्या बसवा, जेणेकरून बाळूमामांची आपल्यावर कृपा व्हावी. आणि त्या पद्धतीने आम्ही काय करतो, शेतात त्या मेंढ्या घेऊन जातो आणि बसवतो. म्हणजे काय करतो, एका ठिकाणी शेतामध्ये जमा करतो आणि बाजूने कुंपण करतो. म्हणजे मेंढी एकही बाहेर जाणार नाही आणि बाहेरचं कोणी येणार नाही. आणि सेवेकरी आम्ही असं त्या मेंढ्यांच्या भोवतीने असतो. असं आहे त्याच्यामधलं कारण की शेतीमध्ये शेणखत म्हणा, हे खत असतं. तर बकरीचं जे लेंड्या असतात त्यांचं खत खूप उपयोगी आहे आणि शेतीसाठी पौष्टिक आहेत. तो एक प्रकार असू शकतो. आणि एक बाळूमामांचा आशीर्वाद, त्यामध्ये त्या शेतामध्ये जे नापीक जमीन आहे किंवा ज्या शेतामध्ये पीक फार कमी येतं, क्वचितच थोडंसं फार येतं, पण बाळूमामांच्या मेंढ्या त्या शेतात आल्यामुळे, त्यांची सेवा केल्यामुळे किंवा त्यांचं पूजन केल्यामुळे त्या पिकाची किंवा त्या जमिनीची भरभराट होते.
असं आम्ही अनुभवलेलं आहे स्वतः आमच्या शेतांमध्ये किंवा आमच्या गावामध्ये लोक बाळूमामांच्या. आणि इवन दो असं जाता जाता समज तुझ्या दुकानातलं केळी खाल्ली शेळ्यांनी किंवा तुमच्या शेतामधला चारा खाल्ला तर कोणी म्हणजे असं धास्तावत नाही की शेळीनं हकलवण्याचं किंवा काही करण्याचं एक नाही. कारण बाळूमामांचं एक वचन आहे की माझ्या शेळ्यांनी कोणाचं नुकसान केलं तर मी ते नुकसान होऊ देणार नाही, कोणाचा लॉस होऊ देणार नाही, ते मी भरून काढेन, असे शब्द आहेत त्यांचे. आणि खरोखरच तू जर कधी बघशील तर एक एक वेळेला शेतामध्ये खूप शेळ्या तू पाहिल्याच असतील ते खाऊन नासाडी करतात. पण बाळूमामांच्या शेळ्या ह्या अत्यंत शिस्तप्रिय आहेत. ते असंच नासधूस करत नाही आणि त्यातनं जरी झालं तरी बाळूमामा बसलेले आहेत. ते सगळं लोकांचं नुकसान भरून देण्यासाठी ही खूप लोकांची श्रद्धा आहे. आणि अजून एक म्हटलं जातं की ज्यांना मूल होत नाही किंवा बाळ होत नाही किंवा मुलगा होत नाही तर ते लोक बाळूमामांची वारी करतात. आणि जर कोणाला म्हणजे बाहेरचं म्हणजे असेल म्हणजे झपाटलेलं असेल काय असेल तर ते बाळूमामांकडे दरबारात गेल्यावर ते सगळं निघून जातं. म्हणजे तुमचं काय असेल दुखणं म्हणा किंवा त्रास म्हणा तर एक देवी चमत्कार म्हणू शकतो. कुठेही अंधश्रद्धा पसरवण्याचा काही विचार नाही, मानस नाही आहे, पण तो एक देवी चमत्कार म्हणू शकतो. किंवा ते वातावरण त्यातलं तसं असेल की ते आपल्याला मनाला ते भावून जाते की आपले सगळे आता संकट दूर होतील काय होतील. तो एक अलौकिक चमत्कार म्हणू शकतो किंवा अनुभूती किंवा विभूती म्हणू शकतो की आपण तिकडे गेल्यावरती आपल्याला नक्कीच जाणवते. तू आता शेताचं बोललास की शेतात जसं मेंढ्या येतात, जे मेंढ्यांची जे लेंडी असतात किंवा जे मूत्र असतात त्याच्याने ते फर्टिलाइज होतं ते शेत. तसं तुम्हाला एका तुझ्या गावातल्या एका तुमच्या शेताची स्टोरी सांगली होतीस की तुमच्या शेतामध्ये काठी आहे ज्याची पूजा करतात म्हणजे दरवर्षी वगैरे, त्याचं एक वेगळंच इम्पॉर्टन्स आहे. तर ते नक्की काय आहे ते? अच्छा, तू ज्योतिबाच्या काठीबद्दल विचारतोय. ती सासन काठी म्हणून विचारली जाते. ज्योतिबांनी ती निर्माण ह्यासाठी केली होती सासन काठी की सासन म्हणजे दुष्टांना त्याचं फटके, म्हणजे आपण कसं म्हणतो छडी लागे छमछम विद्या ही गमगम, आपण चुकलो तर आपल्या शाळेतले टीचर आपल्याला मारायचे छडीने, तसं जर कोणी म्हणजे चुकीचं वागलं तर त्याला ज्योतिबाची काठी ही शासन करेल म्हणून तिला नाव पडलं शासन काठी. आणि आमचं जुन्या घरात आमच्या भावकीच्या घरात ज्योतिबाची काठी बसते. चैत्र पौर्णिमेला गुढीपाडव्याला बसते आणि चैत्र पौर्णिमेला 15 दिवसांनी तिचं आमच्या शेतात विसर्जन होतं रेडेकरांच्या. असंख्य भक्त भरपूर लोक येतात, तिथे प्रसाद होतो. 15 दिवस गावात फार मोठा उत्सव असतो. आमच्याकडे कोणी नॉनव्हेज 15 दिवस ते चैत्रातले खात नाही किंवा कोणी बनवत नाही. गावात पूर्णपणे पाळणूक असते आणि इतकं छान 15 दिवस भजन असतं, सोंगी भजन असतं. अनेक कार्यक्रम उपक्रम चालवले जातात या 15 दिवसात. सकाळ संध्याकाळ आरती होते, प्रसाद दिले जातात लोकांना. आणि मग त्याची सांगता आमच्या रेडेकरांच्या शेतात होते. ते खूप अभिमानास्पद आहे आम्हाला. आणि त्या काठीचं विसर्जनही होतं, पालखी सगळं होतं, आजूबाजूचं परिसर, जवळजवळ भरपूर गावातले लोक येऊन त्या प्रसादाचा आस्वाद घेतात. तो एक क्षण म्हणजे याची डोळा याची देही बघण्यासारखा असतो तो सुखद सोहळा. मी नक्कीच तुला ते फोटो शेअर करेन. म्हणजे ती काठी अंगावर खेळवताना जी मजा असते, जो उत्साह असतो ना, तो खरंच अप्रतिम असतो. गावकऱ्यांचे पण ती सेवा करणे, रात्रभर शेतात थांबून मंडप बांधणे, जेवण करणे, आचार्यांच्या हाताखाली काम करणे, तो परिसर स्वच्छ करणे. कारण मे महिन्यात सगळं पीक घेऊन झालेलं असतं. शेतात स्वच्छ करून बसण्याची गरज असते. म्हणजे लोकांना जेवण बसवणं म्हणा, जेवण म्हणा, हे करणं म्हणा. आमचं शेतात बोर असल्यामुळे ते पाणी पिण्यासाठी किंवा आजूबाजूच्या लोकांची बोर त्याचं पाणी म्हणजे जो तो प्रत्येकजण फक्त ज्योतिबाच्या सेवेत 15 दिवस रुजू झालेला असतो. शेतातली कामं म्हणा, बाकीच्या गोष्टी सोडून फक्त आणि फक्त ज्योतिबाच्या सेवेसाठीच वाहून घेत असतात गावकरी. खूपच छान असं एक्सपिरियन्स तू आता सांगितलंस मला ते ज्योतिबांच्या काठींबद्दल. प्लस आता तुम्ही कोल्हापूर साईडला गेलात म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरवर, कोल्हापूर किंवा नांदेड वगैरे ह्या साईडला गेलात तर तुम्हाला एक असं बोलतात नाही असं, आता तो शब्द कसा सांगू, म्हणजे तिकडची लोक आहेत ना, जे आपण साऊथ इंडियामध्ये कसं तो टिक्का लावतो तसं लावतात. प्लस त्यांची मराठीची बोलतात ना की डायलेक्ट ती पण पूर्ण वेगळी असते. ते थोडं साऊथ इंडियन लँग्वेजमध्ये थोडं बोलतात आणि थोडं अर्धं मराठी असतं, अर्धं थोडं कन्नड असतं. प्लस त्यांचं थोडं ते बोलचाल किंवा जे असं ना संस्कृती किंवा राहणीमान ती थोडी साऊथसारखी असते, पण ते बोलतात थोडं मराठी वगैरे. तर नक्की कोणत्या समाजाची माणसं आहेत, म्हणजे समजा ती कोल्हापूरची आहेत का किंवा ती कर्नाटकाचीच माणसं आहेत? एक छान प्रश्न विचारला. तुला हा अनुभव कुठे आला? मी कुठे गेलेलो, मी औरंगाबादला गेलेलो. ते लेण्यात नाही, वेळूच्या लेण्या वगैरे, तर तिकडे गेलेलो ना, तर तिकडे म्हणजे होती म्हणजे जे आपले हे सगळे बांधव होते तिकडे.
आणि ती लोक ते मराठी आणि कर्नाटक असे मिक्स भाषेमध्ये बोलत होते. तर ते बोलता बोलता मी असं ऐकलं की ते कोल्हापूरचे आहेत, म्हणून मी तो प्रश्न तुला विचारला. नाही नाही, नक्कीच ते बरोबर आहे. कारण माझं गाव आहे ना कोल्हापूर गडिंग्लज तालुका आहे आणि ते थोडंसं आमचं आहे ना कर्नाटक भाग जवळ आहे. कारण माझी आत्या पण शिट्टाळीमध्ये म्हणजे शिट्टाळी या गावात आहे आणि ते कर्नाटकमध्ये प्रॉपर गाव आहे. हल्ली एक 10 मिनिटाच्या अंतरावर कर्नाटक बॉर्डर आमच्यापासून चालू होते आणि तो 3 पट्टे जर तू म्हणालास ते कपाळाला लावता साऊथ इंडियन, तसे 3 पट्टे आहेत. ते समाज, ते माझे बांधव हे लिंगायत समाजाचे आहेत. लिंगायत म्हणजे ते नॉन व्हेजिटेरियन असतात. त्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांच्या घरात. त्यांच्याकडे देवाची भरपूर मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा होते, दरवर्षी पूजा होते, असं सगळं आहे. आणि हे लिंगायत समाज आमच्या गावी मी क्वचितच पाहायला मिळतात. पण ह्या समाजाबद्दल मला हे एवढं ज्ञात असणं त्यामागचं मूळ कारण आहे माझी आई. माझ्या आई आजरा तालुक्यातील निंगुडगे या गावात, आणि तिकडे त्यांच्या गावात हा समाज राहतो खूप मोठ्या प्रमाणावर. आणि त्या आईच्या गावातलं एक वैशिष्ट्य तेजस तुला माहिती आहे का, एक तिकडे बसवेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे महादेवाचं वाहन कोण? नंदी. नंदी, बरोबर. ते नंदीची छोटीशी मूर्ती होती आई जेव्हा लहान होती तेव्हा, आणि आता ती एवढी मोठी झाली आहे ना की असं करून बघावं लागतं. म्हणजे ती थोडी आकाराने आहे ना मूर्ती मोठी होत जाते, आकाराने मूर्ती मोठी होत जाते. म्हणजे काय अलौकिक चमत्कार आहे देवाचा बघ तू. ती एवढीशी मूर्ती आईनी जेव्हा बघितलेली तेव्हा नंदीची, आणि तर आत्ता जी बघशील ती मूर्ती, कारण मी पण लहान असताना बघितलं तर एवढीशी होती मूर्ती, आणि आत्ता असं बघावं लागतं. त्या मूर्ती आपोआप आहे ना वाढत जाते. आणि तो एक तिथे आहे, आणि तिथे त्या सेवेसाठी लिंगायत समाजाची माणसं आहेत. म्हणजे देवाला नैवेद्य दाखवणं म्हणा किंवा त्याची पूजा करणं म्हणा, त्या देवाला हात लावणं म्हणा. नंदी म्हटलं तर व्हेजिटेरियन, गवत आणि बाकीच्या गोष्टी. आणि त्या देवाला आमच्या प्रिय आहे ते आमची पुरणपोळी, भाताची ते हुग्गी म्हणतात त्याला, खीर बनवली जाते. जेव्हा कधी प्रसाद असतो तेव्हा तो हुग्गीचा प्रसाद हा सर्व गावभर वाटला जातो. आणि खूप छान पद्धतीने असे 3 पट्टे लावून त्या नंदी महादेवेश बसवेश्वराची पूजा आहे. ॲक्च्युली शंकराची जिथे जास्त पूजा व्हायला पाहिजे ते असं एकमेव गाव आहे तेजस तिथे, की नंदीची पूजा केली जाते. पहिला नंदीचं दर्शन घेतलं जातं आणि नंतर शंकराचं घेतलं जातं. आणि शंकराला तिथे थोडासा कमी किंचित मान मिळतो, पण नंदीला आमच्या खूप मान मिळतो. आणि त्याची गोष्टच वेगळी आहे. काय सांगावं तुला, की अशा मंदिराच्या भोवती बघशील ना असे घाट लागलेले असतात. मंदिर कोणाचे नवस असू दे, काही असू दे, असे म्हणजे घाट वाहले जातात. नंदीच्या गळ्यात कशी घाट असते, जेव्हा तो चालतो त्या टणटण आवाज येतो घंटीसारखा, तसं पूर्ण घाट मंदिरामध्ये जिकडे बघशील तिकडे घाट आहे. तू बोलशील की हे घंटेश्वर मंदिर आहे की काय, पण हे ॲक्च्युली बसवानाचं मंदिर आहे जे व्हेजिटेरियन आहे. आणि खूप छान पद्धतीने शांत देवस्थान आहे ते. आणि ते फार जुनं प्राचीन मंदिर होतं. पण देव ते मंदिर बांधण्याची परमिशन देत नव्हते बसवेश्वर महाराज. पण कशी काय माहिती गावकऱ्यांच्या प्रेमापोटी त्यांनी दिली परमिशन, आणि नंतर ते मंदिर तोडलं. कारण मूर्ती उंच होत होती पण मंदिर तसंच राहत होतं ना. ॲक्च्युली मंदिराच्या टोकाला ती मूर्ती लागत होती. मग कसं कसं सांगून देवाला बनवून त्यांनी तो कौल घेतला, आणि मग मंदिराचं बांधकाम चालू केल्यानंतर त्या मंदिराच्या गाभाऱ्यातनं एक मूर्ती सापडली. तर पुरातत्व विभागाला बोलून ती मंदिराची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ते कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. तर कार्तिक स्वामींच्या मूर्तीच्या दर्शनासाठी मग त्यांनी काय केलं की कार्तिक पौर्णिमा जेव्हा असते, कार्तिक एकादशी झाल्यानंतर जी कार्तिक पौर्णिमा येतं, वर्षातनं एकदाच ते मंदिर उघडतं तेजस, आणि त्यांच्या दर्शनाचा योग असतो. त्या योगातमध्येच ते दर्शन घेतलं जातं. नंतर वेळेला ते मंदिर 1 वर्ष पूर्णतः बंद असतं. मग हे जी लोक दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांची पूजा करण्यासाठी हे लिंगायत लोक तिथे असतात. आता आमचं नैवेद्य किंवा आम्हाला एक त्या मंदिरात बसवेश्वराच्या सत्यनारायणची पूजा करायची असेल तर आम्ही करू शकतो, पण नैवेद्य आम्हाला लिंगायत समाजाच्या हातानेच दाखवावं, त्यांच्या हातातूनच जावं लागतं, किंवा त्यांना ते आणून द्यावं लागतं, किंवा त्यांनी बनवलेलं पुरणपोळीचा नैवेद्य आम्हाला मग म्हणजे त्यांना देऊन मग ते देवाला जेव्हा भरवणार मग देव त्यांच्या हातातूनच खाणार, असं गावची आख्यायिका आहे. त्यामुळे ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आईने आम्हाला शिकवल्या आणि खूप बरं वाटतं. म्हणजे असं छान आहे त्या गोष्टीचा किंवा त्या एखाद्या गोष्टीचा आपण पाठ आहोत ते खूप समजून उमजून ते बरं वाटतं. कोल्हापूर अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, तिकडचं नॉनव्हेज. म्हणजे बोलतात ना पूर्ण जगातून माणसं तिकडे तांबडा पांढरा रस्सा खायला येतात. माझं सुद्धा फेवरेट आहे. भले मी तिथे कधी खाल्ला नाही आहे, म्हणजे कोल्हापूरचा जो स्पेशल ऑथेंटिक आहे तो कधीच खाल्ला नाही आहे मी. घरी बनवून नक्की खाल्ला आहे, पण तिकडचा जो ऑथेंटिक आहे त्याची बोलतात ना चव तिथेच असते, बाकी जगात तुला कुठे मिळणार नाही आहे.
तर नक्की आपण ऑथेंटिक तो तांबडा पांढरा रस्सा तो कोल्हापुरात नक्की कुठे खाऊ शकतो आपण? मी म्हटलं अजून तेजस तू त्या एवढ्या गोड मुद्द्यावर अजून कसा काय आला नाहीस की कोल्हापूर म्हटलं की नॉनव्हेज कसं लोकांना आठवत नाही असं होऊच शकत नाही. कारण तो एक जेवणाचा आणि अविस्मरणीय भाग आहे तो. म्हणजे जे खादाड लोक म्हणू शकतो, खादाड हा शब्द चुकीचा ठरेल, पण जे अवली आहेत खाण्यातले किंवा त्यांना खायला खूप छान छान आणि मस्त चमचमीत असं आवडतं. तर आमचं कोल्हापूर त्यासाठी खूप फेमस आहे आणि प्रत्येकाने तिकडे यावं आणि खावं. आता राहिला विषय तांबडा पांढरा रस्स्याचा, तर बेफान आहे, तोंडाला चव सुटली. मटण, तांबडा पांढरा रस्सा हे बनवण्याची स्पेशालिटी तिथल्याच लोकांना माहिती आहे आणि इतकं छान बनवलं जातं की आमच्या इकडे आमचं एक गावाबद्दल वैशिष्ट्य म्हणजे ना, आमच्याकडे लग्न असो काही असो तर नॉनव्हेज जेवणच असतं. म्हणजे बघायला गेलं तर लग्नामध्ये म्हणा किंवा बाळाचं बारसं आहे, कोणाचं काय आहे, तर नॉनव्हेज. म्हणजे आमच्या 4-5 गावांना तीच पद्धत आहे. का कोणास ठाऊक का पद्धत आहे ती ॲक्च्युली, पण आहे ती पद्धत. पण तांबडा पांढरा रस्सा हा खावा तर कोल्हापूरच्याच ठिकाणी आणि कोल्हापूरच्या तिथे भरपूर साऱ्या हॉटेल्समध्ये मिळतो. ऑथेंटिक्स जसं तू म्हणालास छानपैकी बनवून, आणि त्याच्याबरोबर चिकनचे पण भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत तिकडे. तू ते खाऊ शकतोस. तू म्हणजे फक्त हे पाहिजे म्हणून सांग, लोक लगेच हजर होतात म्हणजे खाण्यासाठी हॉटेलमध्ये म्हण किंवा एखाद्या शाळेत जरी थांबला, धर्मशाळेत किंवा काय, तू बाहेर फूड बघशील तर असंख्य हॉटेल्स असतात जे तू पुरेपूर कोल्हापूर म्हणून ओळखले जातात आणि तू तिकडे खूप चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला जाऊ शकतो. आणि नमकीनमध्ये म्हणू शकतो किंवा भेल, आमच्या इथली भडंग म्हणू शकतो आणि चिरमुऱ्यांची भडंग आणि असं विविध प्रकारचे भडंग बनवले जाते. नाचणीचा चिवडा म्हणजे जे लोक डायबिटीजवरने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी तो पौष्टिक आहार म्हणू शकतो. नाचणीचा चिवडा तो अत्यंत प्रकारे छान लागतो की बनवण्याची रेसिपी वडिलांना माहिती आहे माझ्या आणि माझ्या सासूबाईंना. ते इतकं छान बनवतात की लोक म्हणतात की आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही बनवून देतो, पण शक्यतो वेळेच्या अभावी आम्ही ती ऑर्डर घेत नाही कारण तेवढा वेळ नसतो. पण छान पद्धतीने, पण हा एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. पण छान आहे. आणि एक अजून सांगायचं म्हटलं, कोल्हापूरला फक्त तांबडा पांढरा रस्सा नाही, पण आमच्या गावात जर तुम्ही आलात. तुमचं गाव म्हणजे कोणतं? माझं गाव बटंगलंगले, गडिंग्लज तालुका. थोडंसं नाव मिश्किल आहे, एकदा मी खाली ते स्क्रीनवर टाकेन. काय गावचं नाव? बटकनंगले. नंगले. तू मला नंतर व्हॉट्सअप कर, मी खाली टाकेन. नक्कीच नक्कीच. ते थोडं असं अळखायला होतं गाव, कारण फर्स्ट टाईम कोणी बोलतं किंवा फर्स्ट टाईम कोणी ऐकतं तर काय काय दोनदा विचारतात मित्र पण मला, की नक्की मला कळलं नाही. पण नेसरीच्या अगोदर आहे आणि लाकोरवाडीच्या नंतर आहे ते गाव माझं. मी असं मस्करीत बोलतो त्यांना ज्यांना तिथली माहिती आहे. तर आमच्या पण गावचं एक वैशिष्ट्य खाण्याबद्दल, तुम्ही जर कधी आला तर आमच्या गावचं भडंग खूप छान पद्धतीने आणि खूप फेमस आहे. आणि आमच्या गावी फक्त जी मिळते ती बर्फी, म्हणजे दुधापासून निवड बनवलेली असते. माझे अजिंक्य मटकर म्हणून मित्र आहेत, त्यांचे वडील प्रकाश मटकर बनवायचे. परत आता हे आहेत संदीप मटकर म्हणून आहे, त्यांचं कॅन्टीन आहे तिथे, त्यांचीही बर्फी खूप फेमस आहे. आम्ही जेव्हा गावावरनं येतो तेव्हा बर्फी घेऊन येतो, इथे लोकांना खूप आवडते. आम्ही सगळ्यांना मग डिस्ट्रीब्यूट करतो, कारण ती आमच्या गावची स्पेशालिटी आहे बर्फी. ती दुधापासून बनवलं जातं, दूध आठवून अशा छान पद्धतीने खूप छान लागते बर्फी. आणि भडंग बरोबर खायला खूप छान आहे. जेव्हा तुम्ही भडंग बनवता किंवा भडंग तुमच्या घरी येतो, त्याच्यात थोडेसे कांद्याचे स्लाईड पीस करून टाकशील तर त्यात तोंडाला पाणी सुटलं रे. कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्सा झाला, प्लस मंदिरं झाले, आणि कोल्हापूर अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे कुस्ती. कोल्हापूरने भारताला खूप कुस्तीपटू दिले आहेत आतापर्यंत. तर तू असं कोणतं स्पेशली असं कोणाला भेटल्यास का, किंवा असं कोणाला ओळखतोस का जो एकदम चांगला कुस्तीपट्टू आहे, किंवा तू जे आराखडा आहेत तिथे असे कधी पर्सनली बघितलेस का? हो, कोल्हापूरला प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यामध्ये कुस्ती चे हे आहेत, आखाडे आहेत म्हणतात त्याला. आपण इकडे जिमला जातो, वजन उचलतो, पण तिकडे कोल्हापूरमध्ये असं जिम हे जास्त करून अवगत नाही. आता झालं असेल, पण मातीतली कुस्ती म्हणजे बैठका मारणे, हे करणे, त्यांना उस्ताद म्हणतात. तिथे ट्रेनर म्हणतात, तुम्ही जिम त्यांना उस्ताद म्हटलं जातं कोल्हापूरमध्ये. आणि ते छान पद्धतीने गाईड करतात मातीत कुस्ती, आणि तिथे डंबेस बिंबेस हे सगळे प्रकार असतात. पण मी असं कुठल्या कुस्तीपट्टूला असं भेटलो नाही, पण असे भरपूर कुस्तीपट्टू आहेत जे मित्र आहेत जे करतात, खेळतात. नॅशनल लेवलपर्यंत पण आमचे मित्र गेलेले आहेत कुस्तीमध्ये. ते तिकडे शिकवलं जातं त्यांना, त्या पद्धतीने त्यांचा आहारही तसा डेव्हलप केला जातो. उस्तादजी सांगतात दिवसाला एवढी अंडी, तेन असं त्यांचं म्हणजे प्रोटीन्स आणि
त्यांच्या बॉडीला जी गरज आहे कुस्तीमध्ये खेळण्यासाठी ते सगळं ते वर्कआउट उस्तादजी करून घेतात. कोल्हापुरातून कृष्णा नदी वाहते आणि त्याचं सुद्धा एक वेगळंच इम्पॉर्टन्स आहे, कारण की कृष्णा नदीच्या काठावर असे भरपूर प्राचीन मंदिर आहेत आणि त्याचं सुद्धा वेगळंच महत्त्व आहे. तर तू त्याच्याबद्दल काय सांगशील? कोल्हापूरमध्ये नद्या तर भरपूर आहेत. पंचगंगा आहे, हिरण्यकशी नदी आहे जी आमच्या गावातनं गडिंग्लज तालुक्यातनं वाहते. आणि कृष्णाई जे खूप दत्तगुरूंचं देवस्थान आहे तिथे नरसोबाची वाडी, ती कृष्णाईच्या काठावरच कृष्णा नदीच्या काठावरच वसलेलं आहे. तू असंख्य जर अशी पुस्तकं चाळशील किंवा बघशील तर दत्त संप्रदायातील दत्ताचं मंदिर हे कृष्णेच्या काठीच आहे, कृष्णा नदीच्या काठी आहे. ते कृष्णा नदीचं आणि दत्त महाराजांचा अलौकिक काय संबंध आहे ते अजून कोणाला अवगत नाही आहे, कारण भरपूरशी दत्त महाराजांची मंदिरं ही कृष्णा नदी काठीच वसलेली आहेत. तिथून ते वारणा नदी चालू होते, वारणा सागर किंवा वारणा नरण असं आपण म्हणतो. आणि त्या नद्या आहेत म्हणजे ज्योतिबाचा आशीर्वाद आणि पंचगंगेच्या कुशीत कोल्हापूर वसल्या म्हणून आमच्या इथला शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही किंवा आत्महत्येला प्रवृत्त नाही. इतका सुखी आणि समृद्ध आणि भरभराटीने जगणारा आमचा शेतकरी आहे, बिकॉज अंबाबाईचं लक्ष आणि ज्योतिबाचे आशीर्वाद आणि हा पंचगंगा नदी, हिरण्यकेशी या नदींचे मिळणारे आशीर्वाद. 12 महिने या नदींना पाणी असतं आणि त्यामुळे आपण जमीन मस्तपैकी पिकवू शकतो, छानपैकी शेतामध्ये आपण शेत फुलवू शकतो, शिवार फुलवू शकतो. आणि आमच्या इथे कसं जातं, आता प्रत्येकजण काय करतं, बोर मारतं किंवा विहिरी असतात, तर विहिरीमध्ये ते पावसाचं पाणी साठवून ते आपण शेतीला वापरू शकतो. वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला पॉडकास्ट इथे संपावा लागतो, कारण की अमित सुद्धा खूप बिझी आहे. तो त्याचा बिझी स्केड्यूलमध्ये टाइम काढून तो आला पॉडकास्टसाठी. त्याने एकदम चांगली इन्फॉर्मेशन दिली. सो थँक्यू व्हेरी मच. तुला कार्यक्रमाची सांगता कशी करावीशी वाटते? नाही, तू बोलवलंस आणि माझा आवडता सब्जेक्ट कोल्हापूर, कारण मी नेहमीच म्हणतो आईला की जेव्हा कधी जन्म मिळावा ना तर कोल्हापूरच्या मातीत आणि ज्योतिबाचं कोळत्व लाभावं, कारण पुढच्या जन्माचं माहिती नाही, हे जन्म गावला. आणि जे एवढं प्रेम कोल्हापूरवर बसलेलं आहे ना, मी कधी कधी आहे ना म्हणजे कोणी तरी लिहिलेलं कविता आहे की काय सांगू राणी मला गावं सुटे ना, तर गणेश यांची ती कविता आहे. पण ती एवढी मनाला भावून जाते ना कविता की खरंच यार गावी गेलो ना तर मुंबईला यावं असं वाटत नाही. आणि जेव्हा निघतो आम्ही नोकरीच्या अभावाने किंवा शिक्षणाच्या अभावाने, तेव्हा त्या गाईला निरोप देताना, गावात असलेल्या काका काकींना आणि त्या शेताला निरोप देताना डोळे फार पाणावलेले असतात. ते असं वाटतं की नको ते सगळं सोडून देऊन इथेच राहावं, इथेच कुशीत वसावं, कारण इतकं सुंदर आहे आमचं कोल्हापूर की तिथनं पायच निघत नाही रे तेजस. आणि जेव्हा इथनं जायचं असतं तर एक एक दिवस आम्ही 24 तास, एक एक तास मोजत असतो की अरे कधी येणार तिकीट, कधी जायचं आहे, काय जायचं, अरे आज 2 दिवस राहिले. आणि ज्या दिवशी जायचं असं अरे 2 तास राहिले, कधी गाडी येणार, कधीच गाडीत बसणार आणि कधी सकाळी कोल्हापूरला पोचणार. आणि जे कोल्हापूरपासून म्हणजे गावाच्यापासून जो एक वेगळाच म्हणजे हृदय भरून येतं ना गावच्या आठवणींनी, की खरंच खूप भारी वाटतं. तुला पण मी खूप वेळा बोलवलं, पण तू काय तुझ्या कार्यक्रमामुळे तू येऊ शकत नाही आहेस, कारण मलाही तिथे तुला बघायचं आहे जिथे आम्ही सगळे मित्र एकत्र जमतो आणि शेतात फार मोठा कल्ला करतो म्हणजे मशाली पेटवतो, शेतामध्ये चिकन शिजवतो, मटण शिजवतो, प्रत्येकजण एक एक रेसिपी करतो आणि तो आम्ही मस्त चांदण्या रात्री चांदण्यांना बघत जेवण करतो. मित्र स्नेहभोजन होतं आमच्यामध्ये, खूप साऱ्या गप्पा गोष्टी रंगतात. तिथे तूही असावास यावर्षी, तशी माझी इच्छा आहे. थोडासा वेळ का रिक्वेस्ट आहे, ये म्हणजे आपण ते अनुभवूया, याची डोळा याची देई. खूप सारे मित्र असतात, ते येतात बसतो. जर कोणाला जमलं नाही तर आम्ही शेड्यूल पुढे पोस्टपोन करतो, पण आम्ही सगळे जमल्यावरच हा कल्ला करतो. शेतामधलं मटण बिटन खायला किंवा काय आहे तो बैशील तर, आणि पूर्ण रात्र आम्ही शेतातच असतो. नाही, मी नक्की येईन तुझ्या गावी. आता दिवाळीला आता दिवाळी येतच आहे. दिवाळी किंवा नेक्स्ट वर्षी मे महिन्यात आपण नक्कीच प्लॅन करू तुझ्या गावात. की नक्की ये तू, मलाही तुला बघायला आवडेल माझ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करताना. आपण तिकडे पण हे एक डेली खास करू, जेणेकरून गावातल्या शेतातली मजा म्हणून किंवा घरगुती जेवणाची गोड मजा मित्रांसोबत असं आपण करू शकतो. एक छानसा एपिसोड तुझ्या पण कामी येईल आणि तिथला आनंदही तू उपभोगशील आणि तुलाही ते जाम आवडेल. खरंच तू यावंस, कारण आम्ही एवढा कल्ला करतो की आम्ही बाहेर कुठे हॉटेलमध्ये जात नाही. आम्ही जे काय आहे ते शेतातच स्वतः बनवतो. फक्त भाकऱ्या आम्हाला जमत नाहीत, त्या आम्ही मित्रांच्या आईंना सांगून किंवा आमच्या आईंना सांगून ते घेऊन येतो. आपण बाकीचं सगळं भातपासून, मसाले भातपासून, चिकन म्हणा, अंडी म्हणा, ज्याला जे आवडेल ते ज्याच्या परीने जे ते सगळं शेतात बनवतो, मसाले पेटून.
आम्ही मस्तपैकी तिथेच चांदण्या रात्री जेवण होतं आणि चांदण्या रात्रीच आमच्या गप्पा गोष्टी मैफिली जमतात आणि एकमेकांचे दुःख म्हणू शकतो किंवा सुख म्हणू शकतो आम्ही एकमेकांसोबत वाटून घेऊ शकतो किंवा एखाद्याच्या आयुष्यात काय म्हणजे जखमा आहेत म्हणू शकतो किंवा काय चांगल्या गोष्टी आहेत ज्या तो सांगू इच्छितो मन हलकं होऊ शकतं ह्या सगळा अनुभव घेण्यासारखा आहे आयुष्यात एकदा तरी कारण आम्ही एवढ्या मस्ती केलेल्या शेतामध्ये ते की विचारू नको ते आठवताना किंवा दूध घालायला जाताना म्हणजे आमचे आबा दूध काढायचे गाईचे आणि ते डेअरीपर्यंत पोचवण्याचं काम माझं असायचं तर सगळे मित्र एकत्रच जायचो एकत्रच डेअरीतनं बाहेर यायचो आणि मस्तपैकी गावातल्या शेतातल्या कट्टीवर बसून गप्पा गोष्टी हाणायचो इकडे तिकडे बघत बसायचो मस्ती करायचो अशा सगळ्या म्हणजे धाबडधिंगाणा जो एन्जॉयमेंट केला आहे तो परत आता आयुष्यात येणार नाही पण हा रिस्पॉन्सिबिलिटी आल्यामुळे आम्ही काही गोष्टी करायला घाबरतो पण हा जो कल्ला आहे शेतातला चांदण्या रात्रीतला तो आम्ही नक्कीच दरवर्षी गेल्यावर करतो तर तूही यावंस अशी इच्छा आहे ॲटलिस्ट यावर्षी तरी इच्छेचा मान राखेल हा असा विचार सांगतो बघू कसं काय नियोजन तुझं लागतं बघ पण तू नक्की यावंस अशी माझी इच्छा आहे आता आपण एंडिंग पर्यंत आलोय तो आता मला असं वाटतं की तू आता एक छानसा अभंग गावास बाळू मामांचा वगैरे अभंग तसं माझा आवाज इतका काय म्हणजे सुरेल नाही आहे पण तुझी इच्छा मला मोडायची नाही आहे आणि मे बी तुझ्या इच्छेतनं बाळूमामाच बोलले असतील असं मी गृहीत धरून त्यानिमित्त म्हण किंवा काय तुझ्या निमित्तामुळे 2 मिनटं मला काय होईना पण बाळूमामांची सेवा करण्याचं भाग्य लाभेल तर आवाज चांगला नाही आहे पण बाळूमामांची जी सेवा आहे तिला नाही म्हणू शकण्याचं धाडस माझ्यात तरी नाही आहे पण म्हणतो 2 ओळी अभंग बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया शरण मी आलो तुझिया पाया शरण मी आलो तुझिया पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया शरण मी आलो तुझिया पाया शरण मी आलो तुझिया पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. सो थँक्यू अमित, तू आल्याबद्दल, एवढी चांगली इन्फॉर्मेशन शेअर केलीस, एवढा चांगला अभंग गायलास, खरंच थँक्यू, मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर मी तुला म्हणायला पाहिजे की माझं आवडत्या कोल्हापूर या ठिकाणाविषयी म्हणजे मी कधी कधी मला वडील विचारतात की कुठे फिरायला जायचं, तर मी म्हटलं नाही कोल्हापूर, माझ्या गावी जायचं आहे. अभिमान आणि असं ऊर भरून येतो की यार कधी गावची ओढ आहे आणि ती कधी म्हणजे जेव्हा शेवट होणार आयुष्याचं तेव्हाच ती ओढ संपेल असं वाटतं. तू इतक्या छान गोष्टीबद्दल मला बोलायला भाग पडलंस, मला बोलकं केलंस ॲक्च्युली. तर त्यासाठी मीच तुझे आभार मानतो की तुम्ही 4 लोकांसमोर, प्रेक्षकांसमोर माझ्या कोल्हापूरची माहिती आणि माझ्या देवाविषयी म्हणा, ज्योतिबाविषयी म्हणा आणि इतकी भरभरून माहिती सांगण्याचा मला जो आनंदाने लाभ तू मला उत्पन्न करून दिलास त्याबद्दल तुझे शतशः आभार. आणि खरंच तू मित्र म्हणून छान आहेस, पण एक ब्रॉडकास्ट म्हणूनही खूप छान आहेस. इतकी छान माहिती माझ्याकडनं मनातली काढून घेतलीस आणि इतक्या पद्धतीने छानपणे मला ती तुझ्यासमोर मांडता आली. आणि एकदम परत एकदा तो आवडता विषय, कारण आमचं गाव कोल्हापूर, जगात भारी कोल्हापूर असं म्हणतो आम्ही, पुरेपूर कोल्हापूर. तर त्याबद्दल सांगण्याची मला संधी उपलब्ध तू या तुझ्या स्टेजवरनं करून दिलीस, त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद की मला सगळ्यांबद्दल बोलता केलास. त्यातनंच मला माझ्या गावची आठवण, गाईची आठवण, आनंदीची आठवण. आनंदी आमची गाय आहे, तिला आता सध्याच वासरू झालं आहे, एक 15-20 दिवस झाले, पण तिची आठवण झाली मला आणि गावातल्या सगळ्या मित्रमैत्रिणींची पण आठवण झाली आणि मित्रांच्या आईवडिलांची पण आठवण झाली. इतकं छान अनुभव म्हणजे तू परत बालपणात घेऊन गेला मला त्या गोष्टीने, खूप ऊर भरून आल्यासारखं झालं आहे. पण थँक्यू, तू मला बोलतं केलंस त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. सो तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत
मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद.